नमस्कार. तर मी अभिजित. आपण आलो होतो कोलकात्याला रांगोळी काढायला आणि रांगोळी कंप्लीट झाल्यानंतर आता सुरू होते आपला परतीचा प्रवास. सध्या आपण आहोत शालिमार रेल्वे स्टेशनवर आणि ही ट्रेन आपली जाणार होती शालिमार टू लोकमान्य टिळक टर्मिनस, जी आपल्याला थेट मुंबईपर्यंत घेऊन जाणार होती. तत्काळमध्ये तिकीट मिळेल की नाही याची खात्री नसल्यामुळे आपण 6 ते 7 दिवस आधीच एमर्जन्सीसाठी सेकंड एसीचं RAC तिकीट बुक करून ठेवलं होतं. सुदैवाने ते तिकीट कन्फर्म झालं आणि म्हणूनच आज आपण प्रवास करणार होतो सेकंड एसीनं. आपल्या आयुष्यातील हा पहिलाच सेकंड एसी कोचमधील अनुभव होता, त्यामुळे उत्सुकताही तितकीच जास्त होती. आपल्या कोचच्या आत आल्यावर पहिला मुख्य फरक जाणवला तो म्हणजे इथं स्लीपर किंवा थर्ड एसी प्रमाणे 3 बर्थ नव्हत्या. इथे फक्त 2च बर्थ होत्या, लोअर बर्थ आणि अपर बर्थ. विशेष म्हणजे या दोन्ही बर्थ एसी किंवा स्लीपरच्या मानाने खूप मोठ्या आणि आरामदायी होत्या आणि इथे प्रायव्हसीसाठी प्रत्येक बर्थला वेगवेगळे पडदे होते आणि इथे होते आपल्याला चार्जिंगसाठी 2 पॉईंट. रेल्वेकडून आपल्याला सीटवर अंतरायला बेडशीट, उशी आणि अंगावर घेण्यासाठी ब्लँकेट दिलं होतं. ट्रेन बरोबर दुपारी 3 वाजता शालिमार रेल्वे स्टेशनवरून सुटली. आपल्याला मागील 2 दिवस 2 रात्र झोप भेटलीच नव्हती, म्हणून ट्रेन सुटताच अशी गाढ झोप लागली की थेट रात्री 9 वाजता डोळे उघडले. त्यामुळे लगेच 9 वाजता जेवण ऑर्डर केलं. ते 10 वाजता येणार होतं, परंतु ट्रेन 3 तास लेट झाल्यामुळे रात्री ते 1ला आलं. मग रात्री 1ला जेवण करून आपण पुन्हा झोपलो. सकाळी उठून फ्रेश होऊन आपण एक स्केच करायला घेतलं. त्याचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला भेटेल. मग पूर्ण दिवस काय करायचा असा प्रश्न पडला, म्हणून वेळ घालवण्यासाठी आपण जिओ हॉटस्टारवर जुजुत्सू कायसन ॲनिमे सीझन 1 बघायला सुरुवात केली आणि काय सांगू, तब्बल एका दिवसात 13 एपिसोड बघून संपवले. मग आपण पुन्हा एकदा झोमॅटोवरून जेवण ऑर्डर केलं. दरम्यान ट्रेन 1200 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करेपर्यंत तब्बल 6 तास लेट झाली होती. आपल्याला पुढे दुसरी ट्रेन पकडायची होती, त्यामुळे मनात सतत एकच विचार येत होता, ट्रेन वेळेत पोहोचली पाहिजे. मग थोडी झोप घेतली आणि सकाळी उठलो, पाहतो तर काय, ट्रेन अजूनही 6-6.5 तास लेटच होती. आपली पुढची ट्रेन कोयना एक्सप्रेस, ज्याचं तिकीट आपण तत्काळमध्ये काढलं होतं, ती कल्याणला सकाळी 9 वाजता पोहोचणार होती. आपली अपेक्षा होती की ही ट्रेन किमान 9 वाजेपर्यंत कल्याणला पोहोचेल, पण दुर्दैवाने ट्रेन कल्याणच्या सुमारे 10 किलोमीटर आधीच तब्बल पाऊण तास थांबली. मग शेवटी आपण 5 ते 10 मिनिटाच्या फरकाने आपली कोयना एक्सप्रेस चुकली. शेवटी आपण कल्याणऐवजी ठाणे स्टेशनवर उतरलो आणि पुढे काय केलं ते पाहायला विसरू नका आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये.